राम राम मंडळी, राम राम. तुमचा भाऊ उतरला ना मुंबई एअरपोर्टला, काही विषय नाही. दानक्यामध्ये मग तुमचा भाऊ निघाला. आपली फॅमिली म्हणजे दाजीन भाची आली होती आपल्याला घ्यायला का. बस दानक्यात गाडीमध्ये बस मग समृद्धी हायला लागलो आम्ही. दानक्यामध्ये नाही का सकाळ सकाळी पहाटेचाच टाईम होता 5 वाजताचा. मग काय दानक्यात निघालो गावाला. कसं आहे समृद्धी हवे एकदा कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोण कोण गेलंय समृद्धी हवे ना. रात्रीचा कसा चमकवतोय पहा या दानकान श्रीलंकन. मग काय तुमचा भाऊ पहाटे 8 वाजताच येऊन पोहोचला ना घरला. कसं काय आपला विषय दानक्यामध्ये घरी येऊन पोहोचलं. मग काय सगळे इकडं बंगल्याची चर्चा चालू होती नाही का. ऑलरेडी सगळे बहिणींनी ते घरी आलेले होते. बंगल्याविषयी चर्चा चालू होती त्यांची. भेटलं त्यांना एकाला लय भारी वाटलं. बोल दिवसातून भेटलं एक वेगळीच फिलिंग राहते नाही का. आईला भेटलो ती एक वेगळीच फिलिंग नाही का. काय विषय नाही. मग दानक्यात सगळ्यांची गाठबीट घेणं सुरू केलं नाही का. मग वडिलांना पण भेटलो. काय विषय नाही का. आणि आपले वडील त्यांचे दर्शन वगैरे घेतलं. मग या आपल्या बहिणी दोन्ही बहिणी अजून 2 बहिणी आलेल्या नव्हत्या. ते मागणं येणार होत्या. 2 बहिणी ऑलरेडी घरीच माझी वाट बघत होत्या. कधी येतो मी कधी येतो. त्यांना भेटलो मस्तपैकी. हा आहे आपला भाचा. गोडीचा भाचा आहे आपला. तुम्ही पण तुमच्या बहिणींपासून किंवा आईवडिलांपासून दूर राहत असाल. तुम्ही भेटल्यावर तुम्हाला कसं वाटतं एकदा कमेंटमध्ये सांगा. काही विषय नाही. हे आहे आपले आजोबा. एकदम अजून 80च्या 85 वय झालं त्यांचं माझ्यामध्ये. तरी ते अजून एकदम चालता फिरता व्यवस्थित. काही विषय नाही का. माई मम्मी तर मला सारखी भेटत होती. विषय तिला काय तिचं काय भेटणं संपतच नव्हतं. एड्या आईची एडी ती माया तो विषय होता. मग गेलो आपल्या आजीबाईंकडे. आपली आजीबाई थोडी जास्तच आजारी असते सध्या नाही का. तर ती एक जागेवर झोपून वगैरे असते. तिची गाठ घेतली मस्त बघे. मग काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. सबस्क्राईब पण करून घ्या.